बाजूला स्टँड आहे त्याच्यावरती एक स्कॅनर आहे बघा. त्यात तुमच्या मोबाईलवरती गुगल म्हणून असते ना, जी लिहिलेलं असते, त्याच्यावर जर क्लिक केला तर त्याच्यावर एक कॅमेरा येतो बघा. ती पट्टी असते, पट्टीच्या बाजूला कॅमेरा असतो. गुगलमध्ये गुगल ओपन केलं ना, एक ती पट्टी असते, तर पलीकडे एक त्याच्यावर कॅमेरा असतो. म्हणजे सर्च करण्यासाठी आपण नाव टाकण्यासाठी असते ना, त्याच्या बाजूला एक कॅमेरा असतो. तो कॅमेरा क्लिक करायचं आणि त्या कॅमेऱ्यावरती ते फक्त स्कॅन करून घ्यायचं. ते जर स्कॅन केला, फक्त स्कॅन करायचं, बाकी काही करायचं नाही. नुसतं स्कॅन जरी केला तरी तुमच्या मोबाईलवरती प्रत्येक आजारावरती त्याची लक्षणं काय आहेत, त्याच्यावर काय इलाज करायचे, दालचिनी किती प्रमाणात खायची, किती पोट आहे, किती काय आहे, त्याच्यावरती ते सगळं इन डिटेल सगळं आलेलं आहे. तिथं जरी मी स्लो मध्ये सांगितलं तर लहानांनी किती दालचिनी खायची, वयस्करांनी किती खायची, मिडियम लोकांनी किती खायची, त्यात वजन तुमचं किती आहे त्याच्यावरती किती खायची, तुमच्या उंची आणि वजनावरती ठरतं. तुमच्या उंचीवरती ते त्याच्यावरती सगळं लिहिलेलं आहे की एवढी उंची असेल तर त्यात हे प्रमाण घ्यावं. त्या पद्धतीनं डिटेल माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो स्कॅन करा, त्याच्यावरती तुम्हाला सगळं मिळेल सगळ्याच आजारांवरती. मग तुमच्या केस गळतींपासून ते पायाच्या नखापर्यंत तुम्हाला सगळं जे जे काय, आणि कुठल्या आजारांबद्दल भीती घातलेली नाही. आणि मी पण तुम्हाला पाया पडून सांगतो की कुठल्याही आजारांना घाबरायचं नाही, घ्यायचं नाही. बरीच लोक कॅन्सरला घाबरतात, म्हणतात कॅन्सर एवढा नको रे बाबा म्हणतात. पाया पडतो देवा परमेश्वरा, असंच कुठेतरी ऍक्सिडेंट करून मार, तर कॅन्सर एवढा नको. घाबरायचं नाही. भीती असली की त्याचं प्रमाण 10 पटीनं त्याची ताकद वाढते. आणि तुमच्या मनात जर भीती नसेल ना तर तो 1% सुद्धा तुम्हाला काय करू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं. हे पुरुष मंडळी व्यसनामुळे तरी कोण मावा गुटखा खाऊन, कुठं एखादं सोमरस पिऊन म्हणा, आता कशानं तरी होत असेल. पण महिला माता भगिनी काय करते, तरी सुद्धा बऱ्याच महिलांच्या मध्ये जास्त कॅन्सरचं प्रमाण आहे. घशाचा कॅन्सर आहे, स्तनाचा कॅन्सर आहे, गर्भाशयात कॅन्सर आहे, योनी मार्गात सुद्धा महिलांना कॅन्सर व्हायला लागलेला आहे. मग ह्याला जबाबदार कोण काय? तर खरं सांगायचं तर महिलांच्या मध्ये काय चुका होतात, मग ते कॅन्सरकडे जातं हे पण तुम्हाला सांगेल. तर तुम्हाला विनंती करतो की तो स्कॅनर आहे त्याला स्कॅन करा आणि व्यवस्थित जे काय असेल त्याच्यावरती तुमची माहिती पूर्ण येईल तुम्हाला मोबाईलला. आणि ते पण व्हॉट्सअपवरती येते. तोडकर संजीवनीचं व्हॉट्सअप येईल, त्या व्हॉट्सअपवरती सगळी तुम्हाला माहिती मिळेल. तुम्ही फक्त स्क्रोल करायचं, बघायचं. टाईप केलं तर डायरेक्टली तुम्हाला त्या आजाराबद्दलची पण माहिती येईल. एवढं साध्या सोप्या पद्धतीनं, म्हणजे वही पेन घ्यायची काहीच गरज नाही, फक्त त्याला स्कॅन करून जायचं. ते स्कॅन केलं की तुम्हाला सगळी माहिती त्याच्यावरती मिळत राहील. ओके, तर चला आपण पुढे वळूया. थोड्या गोष्टी मी थोड्या स्पीडनं सांगतो. सगळ्यात महत्वाचं, स्वयंपाकघराकडे जास्त लक्ष द्यायचं. स्वयंपाकघरामध्ये माता भगिनींना विनंती आहे, कारण तुम्ही जर समजा हे जर तुम्हाला प्रॉपर माहिती मिळाली तर पूर्वी कसं असायचं, एक बाई शिकली तर 2 घरं साक्षर होतात, सासरचं आणि माहेरचं. तसं एका बाईला जर समजा हे समजलं तर ती 2 घरं निरोगी करू शकते, सासरचं आणि माहेरचं. हे लक्षात घ्या. म्हणून सगळ्यात महत्वाचं स्वयंपाकघर. स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला सांगतो, ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांनी वेलदोडा खायचा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक वेलदोडा संपवून टाकायचा. गॅसेसचे प्रॉब्लेम कमी होऊन जातात. लवंग आहे, समजा शरीर मजबूत करण्यासाठी दात मजबूत होणं गरजेचं असते. आणि दात मजबूत जर करायचे असतील तर हिरड्या मजबूत असायला पाहिजे. हिरड्या मजबूत करण्याचं काम हे लवंग करते. आणि लवंग जर समजा तुम्हाला स्वयंपाकघरात लवंग असते, रोज जर तुम्हाला काय जर वाटत असेल तर लवंगीचा काढा करायचा, चूळ भरायची. आठवड्यातून एकदा करा, फक्त आठवड्यातून एकदा. ती चावून झालं तर गोष्ट वेगळीच आहे, पण आठवड्यातून एकदा जर 2 लवंग 1 ग्लास पाण्यात टाकायचं आणि उकळवायचं, नंतर ते लवंग काढून टाकायचे आणि त्याला चूळ भरायची. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत दात हलणार नाहीत, पडणार नाहीत, किडणार नाहीत, दुखणार नाहीत. अजून काय पाहिजे याच्यापेक्षा साधं सोपं सांगा. वेलदोड झालं, लवंग झाली, काळी मिरी असते ना, हे पोटा साफ करते. हे तर माहिती आहे ना तुम्हाला? हा, तेवढं माहिती आहे. हा, पण त्याचं प्रमाण कमी घ्यायचं. काळ्या मिरीचा पण खूप सारा उपयोग होऊ शकतो. तमालपत्री माहिती आहे ना तुम्हाला? तेजपत्ता काय म्हणता तुम्ही इकडे? तमालपत्री. तर ती कशासाठी घालतात माहिती आहे का? विशेष करून मसाले भात वगैरे आपण करतो त्यात वापरतात बघा. कारण ते कसं असतंय, मसाल्याचे बडीमार होतो आपल्या शरीरावरती आणि त्यात मग पचन संस्था मंदवते.
पचन संस्था पूर्ण जर क्लीन करायची असेल आणि स्ट्रॉंग करायची असेल तर तमालपत्री काम करते. तमालपत्रीचा काढा करायचा आणि तो प्यायचा. तमालपत्रीचा 2 चमचे प्यायचा. म्हणजे ग्लासभर पाण्यामध्ये 1 किंवा 2 तमालपत्रीची पानं घालायची, हे कडक उकळवायचं आणि कोमट झाले की 2 चमचे प्यायचे. तर सगळ्या एका ग्लासमध्ये सगळ्या घरादाराचं आरोग्य चांगलं ठेवू शकतात. हे केल्यानंतर पचन संस्था चांगली चालते, पोटा साफ व्यवस्थित होतो. काही खाल्लेलं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पचन व्हायला लागतं. म्हणजे तिकडे गेला तर तुम्हाला मोबाईल न्यायची गरज लागत नाही. पासवर्ड टाकायच्या अगोदरच कार्यक्रम 1 स्ट्रोक मध्ये करून बघा या गोष्टी.